नमस्कार मित्रांनो, आजच्या निफ्टी मार्केट पोस्ट वीक ॲनालिसिस व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण कुठला ट्रेड घेऊ नाही शकलो प्रॉपर, आणि त्याचं रिझन मार्केटची जी ओपनिंग झालेली ती जवळपास एक फ्लॅट बोलू शकतो आपण, 50 पॉईंटचा डिफरन्स, राईट. आणि पहिली 5 मिनिटाची जी कॅन्डल बनली ती बघा, एक डाऊन साईडला कॅन्डल आलेली ही. तर आपला असा अंदाज होता की जर 5 मिनिट मार्केट या क्लोजिंगला जर ब्रेक करेल तर मार्केट जे आहे ना ते 24,500पर्यंत जाऊ शकतं ॲटलिस्ट. म्हणजे इथपर्यंत ती आपली लेवल राहिली असती जवळपास या लेवलपर्यंत मार्केट येईल असा एक अंदाज होता आपला. म्हणजे आपल्याला मिळाले असते इथे एक जवळपास 50 पॉईंटची मूवमेंट. सो आपण या कॅन्डलच्या क्लोजिंगलाच इथे एक ट्रेड घेतलेला, आणि जो एस एल आहे आपण या ग्रीन कॅन्डलला नाही घेतलेला. आपण जेव्हा ही ग्रीन कॅन्डल क्लोज झाली त्यानंतर ही रेड कॅन्डल बनली. आफ्टर दॅट पुन्हा मार्केट जेव्हा या साईडला यायला लागला ना त्यावेळेला आपला हा ट्रेड जो आहे इथे एक्झिक्यूट झालेला, म्हणजे या लेवलला एक्झिक्यूट झालेला. तर आपली रिस्क जी होती ती होती फक्त 14 ते 15 पॉईंटची, आणि आपलं टार्गेट जे होतं ते जवळपास 50 पॉईंटचं होतं. पण मार्केटने काय केलं, इथे आपल्या डिरेक्शननी आल्यानंतर सुद्धा एक स्ट्रॉंग रिव्हर्सल दिलेला, यू कॅन से, राईट. जवळपास 100 ते 125 पॉईंटची कॅन्डल त्यांनी इथे बनवलेल्या, 2 कॅन्डल फक्त. तर आपला जो ट्रेलिंग एस एल होता तो इथे जवळपास कट झालेला, म्हणजे आपण फक्त 3 ते 4 पॉईंटच मार्केटमधनं घेऊ शकलेलो. जर की आपल्याकडे 1:1चं टार्गेट आलं होतं, तर ते सिक्युअर करण्यासाठी आपण काय केलं, ट्रेलिंग एस एल जो आहे आपला कॉस्ट टू कॉस्ट आणि थोडंसं 3-4 पॉईंट म्हणजे ब्रोकरेज आपलं निघून गेलं पाहिजे या हिशोबाने. सो याला काही ट्रेड नाही बोलणार आपण, दॅट वॉज अ स्कॅल्पिंग, आणि जी पण फेल झालेली. त्यानंतर हा जो मुवमेंट आला एक जबरदस्त, तर या मुवमेंटनंतर मार्केट कुठल्या डायरेक्शननी जाणार याचा काही अंदाज नव्हता आपल्याला, कोणालाच नव्हता. कारण इथून एक रिजेक्शन येणार याचा एक अंदाज आपल्याला सगळ्यांना होता इथे, पण तो रिजेक्शन सस्टेन करेल की नाही करणार ते आपल्याला इथे शुअर नव्हतं. आणि व्हॉलेटिलिटी बघाल तुम्ही तर मार्केटमध्ये कॅन्डल्स अप डाऊन बऱ्याच अग्रेसिव्ह पद्धतीने चालत आहेत. एक कॅन्डल जी आहे 50-50 पॉईंटची बनत आहे आणि 25-25 पॉईंट त्यातले गायब होत आहे या पद्धतीने. सो प्रत्येक ब्रेकआउटला आपल्याला तो फेक राहील ही भीती होतीच. सो हा जेव्हा ब्रेकआउट झालं त्यावेळेला आपला असा अंदाज होता की मार्केट आता ॲटलिस्ट या लेवलला यायला हवं, म्हणजे 60 पॉईंट आपल्याला इथे मिळायला पाहिजे. आणि आपली जी रिस्क बनत होती ती बनत होती जवळपास 50 पॉईंटची, म्हणजे पुन्हा 1:1चा आपला इथे रेशो बनत होता. सो आपण तो ट्रेड घ्यायचा विचारच करत होतो. नेक्स्ट कॅन्डल काय झाली, ग्रीन. सो आता ही कॅन्डल सस्टेन करेल की नाही करेल हे आपल्याला माहीत नव्हतं सपोज. सो वी स्टॉप्ड, वेट केला, आणि समोरची कॅन्डल बघा एक फुल फ्लेजमध्ये रेड बनलेली. त्यानंतर मग आपण ट्रेड इथे घ्यायला हवा होता, जो आपण घेतला नाही. आपण जर इथेच आपला एक सिस्टममध्ये एंट्री ठेवली असती तर आपला एस एल एक छोटासा बनला असता जवळपास 20-22 पॉईंटचा, आणि अगेन्स्टमध्ये आपल्याला 1:2चं टार्गेट आरामशीर मिळून गेलं असतं, आणि इवन जास्त मिळालं असतं. पण ती रॅली आपली मग इथे मिस झाली. आता या लेवलला मार्केट क्रॅश झाल्यानंतर तुम्ही बघू शकता
लास्ट मोमेंटपर्यंत त्यांनी एस एल हंटिंग केलेली आणि आफ्टर दॅट एक शार्प रिव्हर्सल दिलेला. सो हा रिव्हर्सल काही एक्सपेक्टेड नव्हता, कारण ह्या लेवलला ब्रेक करेल तर आपण एंटर करणार. ही लेवल ब्रेक झाली, रिटेस्ट दिलाच नाही, मार्केट सरळ चाललं गेलं. या लेवलला आल्यानंतर जेव्हा ब्रेक करेल, रिटेस्ट करेल, तेव्हा आपण एंटर करणार. तर ब्रेकआउट बघा कसा मिळालेला, आपल्याला एंट्री करण्याचा चान्स नाही मिळालेला. रिटेस्ट फार छोटं झालेलं, म्हणून आपण यामध्ये काही एंटर केलं नाही. आणि या पद्धतीने तर हे पूर्ण मोमेंट या पद्धतीने आपल्यास मिस झालेलं आहे. सो एकंदरीत मार्केट वोलाटाईल होतं असं आपण म्हणू शकतो चांगल्या पद्धतीने. ऑफ मार्केट फार सुंदर दिसतं, पण लाईव्हमध्ये असा सीन नसतो. सो एकंदरीत आजचं मार्केट जे होतं पॉझिटिव्ह क्लोजिंग, एक नवीन हाय मार्केटने इस्टॅब्लिश केलेला आहे 24,800चा. सो उद्याचं मार्केट काय करतं हे आपल्याला बघणं आवश्यक आहे. तर त्यामध्ये सिम्पल राहणार, आपण डे हाय आणि डे लो मार्क करून ठेवणार आणि होऊ शकतं की उद्याचं मार्केट या लेवलच्या आतमध्येच प्ले करत राहील. एक मोठ्या मोमेंटम नंतर मार्केट कूल डाऊन होतं. सो उद्या होऊ शकतं मार्केट साईडवेजला राहील. सो लाईव्ह मार्केटला आपण भेटा, जॉईन करा, चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. उद्या बघूया आपण मार्केटमध्ये काय होतं तर.